नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपला यूट्यूबवाला बालरोगतज्ञ। आज आपण एक खतरनाक अशा वाटणाऱ्या पण नसणाऱ्या व्हायरसबद्दल, म्हणजे जो नवीन एक पॅनिक सोशल मीडियामध्ये क्रिएट झाला आहे, त्याचं नाव आहे त्या आजाराचं ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस। हा व्हायरसने होणारा आजाराबद्दल, खरंच या आजाराबद्दल हा व्हिडिओ करण्यासारखी गरज आहे का, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय कळणार ह्या आजाराबद्दल, हे सगळं सविस्तर नक्की बघा। आणि विशेषतः मुलांमध्ये हा व्हायरस दिसून आला आहे। 5 केसेस झाल्या, 7 केसेस झाल्या, बेंगलोरला झाल्या, मुलांमध्ये झाला 1 वर्षाच्या 2 वर्षाचा। तर आपल्या मुलांना हा त्रास होणार आहे का, आम्हाला असे भरमसाठ मेसेज आणि कॉल येत आहेत। तर त्याबद्दल आज डिटेलमध्ये जाणून घ्या। व्हिडिओ नक्कीच जे लोक ह्याबद्दल चर्चा करत आहे या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर शेअर करा। चल बघूया ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस ही भानगड तरी काय आहे। ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस, जसं कोविडची सुरुवात आपल्याला चायनामधून न्यूज यायला सुरुवात झाली, तशीच ह्या आजाराची पण न्यूज आपल्याला चायनामधून येत आहेत आणि चायनामध्ये याचं प्रमाण वाढलं आहे असं दिसून येतं। तर भारतामध्ये पण याच्या काही आता केसेस वाढल्या। ॲक्च्युअली ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा व्हायरस काही नवीन व्हायरस नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आहे। हा जुना व्हायरस आहे। हा नेदरलँडमध्ये 2001मध्ये सापडला होता। त्याच्यानंतर इंडियामध्ये ससून हॉस्पिटल पुण्यामध्ये 2004ला हा सापडला होता। तेव्हापासून 2004 पासनं आज 2024पर्यंत खूप सारे आउटब्रेक, म्हणजे हा व्हायरस विशेषतः विंटरमध्ये ॲक्टिवेट होतो आणि त्याच्या रुटीनली दरवर्षी केसेस ह्या आढळल्या जातात। याच्यात काही नाविन्यपूर्ण नाही आहे। काल 6 जानेवारी 2024ला ICMRने पब्लिश केलं दिल्लीमधून की हे रुटीन जे काही केसेस 6-7 केस आढळले आहे आतापर्यंत, ह्या सगळ्या रुटीन आहे। याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल वाढीव अशी केसेसची संख्या नाही आहे, त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही आहे। तर हा एक रुटीन जुना व्हायरस आहे। बऱ्याच लोकांना ह्या व्हायरसच्या अगेन्स्ट इम्युनिटी ऑलरेडी आहे, त्यामुळं आपल्याला घाबरायचं कारण नाही आहे। आता हा व्हायरस कोणामध्ये होतो, विशेषतः हा व्हायरसचा प्रादुर्भाव सगळ्या लोकांना होऊ शकतो, सगळ्या ह्युमन्सला होऊ शकतो। पण याच्यात कन्सर्न करायचं कारण काही ठरू शकतं। तर जे मुलं 5 वर्षाखालील आहे, विशेषतः 1 वर्षाखालील मुलं, आणि जे लोक 60-65 वयोवृद्ध आहेत, त्यांनामध्ये हा आजार काही दिवस त्रासदायक ठरू शकतो। डेथ होईल का, खूप कमी शक्यता आहे तुम्ही क्रिटिकल किंवा डेथ तुमची होईल। तर ह्या 2 एक्स्ट्रीममध्ये, म्हणजे एकदम 5 वर्षाखालील मुलांमध्ये आणि 65 वर्षावरील लोकांमध्ये, वयोवृद्धांमध्ये हा आजार त्रासदायक ठरू शकतो। जे इम्युनो कॉम्प्रोमाइज आहे, ज्यांना किडनीचे आजार चालू आहे, किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे, किमोथेरपी कॅन्सरसाठी चालू आहे, काही इम्युनो कॉम्प्रोमाइज असा डिसीज आहे, अशा लोकांमध्ये हा व्हायरस त्रासदायक ठरू शकतो। ज्या लोकांना अस्थमा आहे, म्हणजे रिॲक्टिव्ह एअरवे डिसीज आहे, ॲलर्जीचे डिसीज आहे छातीचे, अशा लोकांमध्ये हा आजार काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकतो। म्हणजे ॲडमिशनची गरज पडेल का, ती पण पडणार नाही, आणि याच्यातून चांगली रिकव्हरी होण्याची शक्यता आहे। सर, हा आजार कसा पसरतो? आता हा आजार जसा करोना आहे, म्हणजे सारी नावाचा आजार असतो, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस मध्ये जे काही कारणं आहेत ह्या आजाराची, सारी नावाची, म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूमोनिया, श्वसनाचे रिलेटेड आजार होतात, त्या कारणामध्ये एक कारण आहे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसचं। हे श्वसनाने किंवा श्वसन क्रियेवर अटॅक करणारे जे व्हायरस आहे, हे साधारणतः शिंकेमधून, लाळेमधून, थुंकीमधून, खोकल्याच्या आपल्या स्पुटममधून हे बाहेर पडतात। आणि जर तुमचा एकमेकाशी संपर्क आला, म्हणजे खोकला तुमच्या अंगावर आला, किंवा हा व्हायरस की आपण तोंडाला खोकल्यानं खाली टेबलला हात लावला, खुर्चीला हात लावला, हँडलला आपल्या हॅटला हात लावला, तर तिथं तो जातो, आणि तिथं ज्या व्यक्तीचा कोणाचा हात लागला तर तिथून तो प्रसार होतो, म्हणजे ऑब्जेक्टने ट्रान्सफर होऊ शकतो। कोणाच्या खोकल्यामध्ये, सर्दीमध्ये तुम्ही शिंकेमध्ये संपर्कात आला तर होऊ शकतो। म्हणजे हा हवेने पसरणारा आजार आहे, याचा प्रादुर्भाव ह्या पद्धतीने होतो। सर, ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसचे लक्षणं काय? जसं मी म्हणलं, हा श्वसनाला अटॅक करणारा व्हायरस आहे, श्वसनक्रियेला त्रास देणारा व्हायरस आहे। तर याची लक्षणं पण श्वसनक्रियेसंदर्भातच असतात। सर्वात पहिले लक्षण आपण बघू, ताप येतो, 101-100पर्यंत ताप जाऊ शकतो। 3-4 दिवस, 5 दिवस हा ताप राहू शकतो। शिंका येणं, सर्दी म्हणजे नाक गळणं, नाक बंद असणं, घसा खवखव करणं, खोकला येणं, घरघर असा आवाज, म्हणजे विझिंग असा आवाज होणं। पुढं जाऊन जर कॉम्प्लिकेशन झालं किंवा आजार सिरियस बळकावत चालला तर काय लक्षणं दिसणार? श्वास घ्यायला त्रास होणार,
लहान मुलांना आईच्या छातीवर दूध प्यायला दम लागणार, दूध पिणं सोडणार, कमी दूध पिणं भरणार, सुस्त होणार, म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी होतीये, मोठ्या मुलांना दम लागल, पोट हापसायला लागल, आणि हा व्हायरसचा अजून प्रादुर्भाव झाला तर कानातलं इन्फेक्शन, ब्रेनचं म्हणजे एन्केफेलायटिस किंवा हे सिरियस प्रकारचे खूप कमी प्रमाणात सिरियस प्रकारचे कॉम्प्लिकेशन जो बाकी अफेक्ट करतात ते खूप कमी प्रमाणात दिसतात. तर जसं कोरोनाचे काही थोडेफार लक्षण आहेत किंवा साध्या व्हायरल इन्फ्लुएन्झाचे लक्षण आहेत तसेच ह्या आजाराचे लक्षण आहेत. त्यामुळे ह्या आजाराचा तुम्हाला प्रादुर्भाव कसा झाला कळणार नाही आणि बरे जरी झाले तरी कळणार नाही, कारण की हा व्हायरस दरवर्षी अशा प्रकारचे प्रादुर्भाव करतो. विंटर सीझनमध्ये, थंडीमध्ये आपण काही टेस्ट त्याची करत नाही. हां, आता सर टेस्ट कोणत्या करायच्या, आम्हाला जर कधी हे लक्षण आढळले आणि सध्या साथ चालू आहे, आम्ही कर्नाटकाला राहतो आहे, आम्ही ट्रॅव्हलिंग केली, आम्ही एरोप्लेनने ट्रॅव्हलिंग केली, फॉरेन टूर केली, तर आम्ही काय टेस्ट करून घ्यायला पाहिजे असे लक्षणं दिसले तर साधारणतः रुटीनली आपण ह्या आजाराची टेस्ट सांगत नाही, कारण की हा नेहमी आढळणारा व्हायरस आहे. ज्या लोकांमध्ये काही सिरियस लक्षणं दिसतात किंवा संपर्काची हिस्ट्री आहे ह्या लोकांमध्ये आपण टेस्ट करतो. जसं आपण कोरोनामध्ये RT-PCR केली तशीच टेस्ट आपण याच्यामध्ये करू शकतो. अँटीजन बेस्ड टेस्ट आहे ती करू शकतो. ह्या प्रकारे आपल्याला टेस्ट ह्या आजाराच्या करून मिळतात, पण त्या रुटीनली ॲडव्होकेबल नाही आहेत. सर ह्या आजाराचा उपचार काय? ह्या आजाराला कोणत्याही प्रकारचा उपचार नाही आहे. तुमची रोगप्रतिकार शक्तीच ह्या आजारापासून तुम्हाला वाचवणार आहे. जे काही लक्षणं दिसतात, जसा ताप आला तर तापेचे औषध तुम्हाला घेण्याची गरज आहे. शिंका, खोकला, सर्दी असेल तर त्यासाठी अँटीहिस्टॅमिनिक नावाचे औषध तुम्ही घेऊ शकता, ते पण तात्पुरतं गरज असली तर. कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक, अँटीव्हायरल किंवा व्हॅक्सिन पण ह्या व्हायरसच्या अगेन्स्ट नाही आहे, कारण की जवळपास आता अंदाजे सांगितलं 98-99% लोक जे हाय रिस्क कॅटेगरीमधले नाही ते ह्या आजाराने आपोआप बरे होतात सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटला. आणि जे काही सिरियस लोक होतात त्यांना आपल्या ICUमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करून सपोर्टिव्ह ट्रीटमेंटने आपण किंवा सेकंडरी इन्फेक्शन टाळून ह्या लोकांचा आजार बरा करू शकतो. तर ह्या आजाराला कोणतीच ट्रीटमेंट नाही आहे. सर मग आता हे मध्येच कोरोनाचं सारखं चित्र का निर्माण होतं आहे, लॉकडाऊन होईल का, चायनामध्ये का वाढलं? चायनामध्ये वाढण्याचं कारण याचं आहे असं की तिथे लहान मुलांना कोरोनानंतर फारच आयसोलेटेड ठेवण्यात आलं. तर ज्या प्रकारे मुलांची वारंवार सर्दी खोकल्याहून रोगप्रतिकारशक्ती डेव्हलप होत असती तशी तिथं चायनामध्ये मुलांची डेव्हलप झाली नाही, आणि अचानक मुलं ह्या नवीन व्हायरसच्या अगेन ज्यांना इम्युनिटी नाही आहे त्यांच्यासोबत एक्सपोज झाले आणि त्यांना हा एक प्रकारे आजाराचा प्रादुर्भावाची संख्या वाढली म्हणून लोक घाबरलेत. मग तिथं पण चायनामध्ये त्यांच्या आईवडिलांना, मुलांच्या आईवडिलांना पण हा जास्त प्रमाणात आजार होत नाही आहे. तर लॅक ऑफ इम्युनिटी, आता जर कधी माझ्या बाळांना आजार झाला आणि मला इम्युनिटी असली तर तो माझ्या बाळाकडून किंवा माझ्या पेशंटकडून मला प्रसार त्याचा होणार नाही, कारण की मला इम्युनिटी आहे. तर त्या प्रकारे जर लोकांमध्ये कमी इम्युनिटी असेल तर ह्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. पण इंडियामध्ये हा आजार दरवर्षी होतो 2004पासून. त्यामुळे खूप लोकांना ह्या व्हायरसच्या अगेन्स्ट इम्युनिटी आहे, त्याच्यामुळं हा आजाराचा प्रसार जास्त प्रमाणात होणार नाही. हे त्यामागचं सायंटिफिक रिझन आहे, जे चायनामध्ये का झाले आणि इंडियामध्ये का होणार नाही. दुसरी गोष्ट, ह्या व्हायरसमध्ये म्युटेशन झालं आहे का सर? ह्या व्हायरसमध्ये जे काही रिपोर्ट्स इंडियामधले ॲटलिस्ट आत्तापर्यंत येत आहेत त्यामध्ये असं काही कोणत्याच प्रकारचं म्युटेशन नाही आहे. त्यामुळं काही घाबरायचं कारण या आजाराविरुद्ध आपल्याला नाही आहे. तर सर आता शेवटचं, सर याच्यापासून आपलं प्रिव्हेन्शन कसं करायचं? आता कोरोनामध्ये आपली खूप चांगली एक्झरसाईज झालेली आहे. 1-1.5 वर्ष आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मास्क वापरणे, हँड सॅनिटायझर वापरणे, हात स्वच्छ धुणे, सकस आहार घेणे, आजार झाला तर संपूर्ण रेस्ट घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, ह्या ज्या काही रुटीन गोष्टी तुम्ही कोरोनामध्ये केल्या त्याच तुम्ही परत एकदा फॉलो करू शकतात. विशेषतः पालकांना आणि शिक्षक लोकांना मला सांगायचं आहे, जर काही आजारी मुलगा असेल, सर्दी खोकला, व्हायरल किंवा फ्लूसारखा इलनेसनी, कृपया ह्या मुलांना 3-4 दिवस चांगला आराम करता येईल अशी सुट्टी द्या आणि त्यांना घरी आराम करू द्या, जेणेकरून मुलं लवकरात लवकर बरे होतील. सकस आहार, आजार झाल्यानंतर भरपूर पाणी पिणे आणि आराम याने हा आजार लवकरात लवकर बरा होतो. आणि मी जी काही लक्षणं सांगितली, डेंजर सायन्स जी आहेत, दम लागणे, पोट हापसणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मुलगा सुस्त होणे, ताप 4-5 दिवसानंतर ना उतरणे, खोकला वाढणे, अशा काही लक्षणं दिसली तर कृपया लगेच डॉक्टरांना जाऊन तुम्ही संपर्क साधा आणि उपचार चालू करा. तर कृपया सोशल मीडियावर असे काही जे अफवा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न काही लोक करत असेल तर त्यांना तर हा नक्की व्हिडिओ तुम्ही पाठवा. आणि ह्या आजाराबद्दल एक सायंटिफिक माहिती एका पीडियाट्रिशियनकडून आपल्याला दिली आहे. त्याबद्दल तुम्ही सर्वांबद्दल ऐकल्याबद्दल थँक्यू. टेक केअर. बाय बाय.